तुम्हाला नेलतो महाराज, ह्या वर्षी नेलतो तुम्हाला, त्याच्या अगोदर घडलेला आहे ते. आता मी कीर्तनकार काय करणार सांगा? त्याला करून मारून घरातले कीर्तन काय राहिलं सांगा कीर्तन. म्हणून कीर्तने कमीशीर झाली. कीर्तन म्हणजे लोकांना तो भावच राहिलेला नाही कीर्तनाचा. पूर्वीच्या काळातले लोक बघा, कीर्तन म्हटले की अरे असा त्यांचा भाव तयार व्हायचा ना, 4-4 कोस रात्रीच्या वेळेस तिने जायचे कीर्तन ऐकायचे, एवढा भाव त्याच्यात होता. आता कीर्तन म्हणजे काय? कीर्तनात आणि तमाशामध्ये काहीच बदल नाही. काय वाटतं तुम्हाला सांगा? कीर्तनात तमाशामध्ये काही फरक आहे का? फक्त काहीच फरक नाही, एकच आहे सगळं सारखं, काहीच फरक नाही. कारण का मला वाटतं एक वेळेस कीर्तनापेक्षा तमाशा चांगला. अजून तमाशामध्ये बदल झाला नाही पण कीर्तनात बदल झाला. तमाशा चांगला का कीर्तन चांगलं? तमाशात काहीच बदल झाला, जे आहे तेच त्यांनी ठेवलं, पण कीर्तनामध्ये कीर्तन ठेवले नाही, कीर्तनामध्ये तमाशा आला. तमाशा का आला सांगू का? मला राग आला तर मला काही देणं गेलं नाही. काला सांगा कीर्तनाचा विषय काय? कीर्तनकांना विसरून गेले माणूस. कीर्तनासाठी वैयक्तिक साधना लागतात, कीर्तनासाठी अभ्यास लागतो, कीर्तनासाठी आचार विचार संपन्न लागतात. आता तर कीर्तनकार कसलाही कीर्तनकार असू द्या, महाराष्ट्र ते पदव्याच कुठून हुडकून आणालेत की आता पदव्या. पदव्या मी बोललो कालच्या परवा दिवशी कुठतरी कीर्तन सांगलो, पदवी कीर्तनकारला पदवी. वैराग्य मूर्ती काय? वैराग्य मूर्ती. आता काय वैराग्य? पाकिट टाकून देऊन जातात 500 रुपये कमी असलं तर. वैराग्य मूर्ती, प्रेम मूर्ती. धड तोंड शब्दानं दोन गोष्टी नीट बोलता येत नाहीत. प्रेम मूर्ती, वैराग्य मूर्ती, गाथा मूर्ती, कीर्तन केशरी, वारकरी. आता भूषण काय हे पदव्या? महाराज पदव्या कुठे भेटत हो? आमच्या संस्थेमध्ये एक विद्यार्थी होता. संस्थेमध्ये विद्यार्थी तुला काही श्लोकच बसायचं नाही त्याला. एक श्लोकासाठी 8-8 दिवस घालवायचं. हसत हसत आमचे गुरु महाराज काय म्हणले, अरे ते शास्त्री कुठे गेलं? म्हणजे शास्त्री सहज उपशास्त्री, त्याचं नाव शास्त्री पण आमच्यापेक्षा जास्त पाकिट काढायला येते. शास्त्रीपदी भेटते ना. अरे जरा श्लोक येत नव्हतं त्याने विनोदानं म्हणे हे शास्त्री आले का कुठे गेलात बघा म्हणे. अशी काही टोपण नाव बसतात माणसाला. म्हणून त्यासाठी कीर्तनासाठी पदव्या नकोय. अरे ज्यांनी गाथा तयार केला त्याला कोणती पदवी देणार? ज्याने ज्ञानेश्वरी तयार केली त्याला कोणती पदवी देणार तुम्ही? तुमच्या आमच्यासारखे असले उगत बिनकामी असले बैठे आज त्या माझाला शिकवत होता. मग वैराग्य मूर्ती कसला वैराग्य होते माणूस? ब्रह्मा भुवनलोका. वैराग्य कशाला म्हणतात? ब्रह्मस्थितान वरांतेषु वैराग्याचे विशेषण येथे कात विष्टायाम. वैराग्य म्हणजे काय? इह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल वस्तूविषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये त्याचं नाव काय? वैराग्य. उगाच काही पदवी द्यायचं नाही महाराज. म्हणून चांगले कीर्तन ऐकायला लागतात, चांगले ठेवावी लागतात बरं काय. अशा पद्धतीनं जेवढं बोलावं तेवढं काय. म्हणून कीर्तनाची पद्धत जी आहे ती कीर्तनाची पद्धत आपण पूर्वीची माणसं बघा, पूर्वीच्या महात्म्याचे तुम्ही कीर्तन ऐका, त्यांच्या कीर्तनामध्ये एक चुटका म्हणून थोडासा विनोदाचा भाग चालायचा. थोडस आलस म्हणण्यासाठी थोडासा विनोदाचा भाग तुम्ही ऐका. आमच्या काळातले जे महात्म्याचे कीर्तन, त्यांच्या कीर्तनामध्ये असं अभंगाला सोडून दुसरं काहीच ऐकायला भेटत नाही. आता बघा तुम्ही त्याला सोडून दुसरं काहीच ऐकायला भेटत नाही. म्हणून हे असं करायचं नाहीये. म्हणून ही पदव्या आपण देणारी कोणीच नाही. कारण का पदवी हे स्वतः विभूषित करणं म्हणजे हे दोष आहे. दोष स्वतःचं मोठेपण विभूषित करणं, मोठं मानणं हे माणसाला हे घातक असतं. बघ काय बघा साधू संतांचा अंतःकरण किती परिपक्व झालं होतं. अरे एवढे मोठी असून ते स्वतःला कधीच मोठं म्हणले नाहीत ना. त्यांनी म्हटले कोणाला मोठं? किती मोठे होते ते. त्यांच्यासारखे आकाशाला उंची गाठणारे तेच होते, पण स्वतःचं अस्तित्व कधी समाजाला दाखवलं नाही. त्यांनी स्वतःला मी कोण म्हणत होते. बघा तुकोबारासारखे महात्मे काय म्हणतात? माझं पामर आहे काय थोरपण, माझ्यासारख्या पामराला एवढं तुम्ही मोठेपण देता, हेच त्यांचं विनयता आहे, हे त्याचं विनम्र भाव आहे. तिथंच हेच परमार्थातली उत्तुंग स्थिती अवस्था आहे. काहीच कळत नाही. प्रत्येकाला काय वाटतं? मोठं वाटतं. कारण का तुम्ही स्वतः तुम्ही मोठं समजता, स्वतः नाही. तुम्हाला लोक देवानं मोठं केलं पाहिजे. समाजानं तुम्हाला कधी मोठं करलं आणि कधी खाली टाकलं काय सांगता येत नाही. तुम्हाला देवानं मोठं, संतांनी मोठं करावं लागेल.
त्यावेळेस म्हणून या द्वंद्वाच्या पलीकडे जाणं हे महाराज फार कठीण आहे. कोण जातो? कोणी जात नाही. तुमच्या आमच्यासारखा अलीकडचा मनुष्य तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून तुकोबारा सांगतात निंदा स्तुती मौनी. हे जे निंदा स्तुती समान मानावं, सुख दुःख समान मानावं, राग समान मानावं, भेद अभेद समान मानावं. जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत तुम्हाला ते मिळवत नाही. म्हणून तुकोबारा सांगतात ना, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद जिथे भेद आहे तिथे वाद असतो. आता वाद किती प्रकारचे? आमच्या महाराजांना विचारावं किती प्रकारचे वाद आहेत. अजातवाद, विवर्तवाद, दृष्टीसृष्टीवाद, किती वाद सांगू तुम्हाला. वाद सांगण्यामध्ये वाद वाढेल. म्हणून तुकोबारा सांगतात पांडुरंगी सरली ती परमात्म्याशी एकरूप झालेला तो महात्मा असतो ना का हर्ष मर्ष नाही अंगी पांडुरंगी सरले ते. त्या महात्म्याचं वर्णन करत असताना तुकोबारा सांगतात की चित्ताचं ज्याला सहाय्य भेटलं, जो पांडुरंग परमात्म्याशी एकरूप झाला, असा महात्मा हे द्वंद्वाच्या पलीकडे असतो. म्हणून थोडे आहे चित्त सहाय्य झालिया हर्षे मर्षे नाही अंगी पांडुरंगी सरले ते विठाला.